आपला एक अत्युत्कृष्ट ट्रेनिंग घेतलेला, कार्यक्षम, डिव्होटेड असा एक मुलगा, फॉर नो मिस्टेक ऑफ हिज, त्याची काहीही चूक नसताना अशा पद्धतीनं त्या अपघातामध्ये बळी जातो. आणि ते तुमचं दुःख काय असेल याची आम्ही खरं तर कल्पनाही नाही करू शकत, पण ते दुःख खूप मोठं आहे हे आम्ही समजू शकतो. तर कसा होता तो प्रवास? ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी अजूनही त्या दुःखात आहे. आम्हाला डिफेन्स फोर्सेसला, आम्हाला म्हणजे आय एम अ मेंबर ऑफ दॅट फॅमिली, आय स्टील बिलॉंग टू द डिफेन्स फोर्सेस. तर आम्हाला अशी तरुण मुलंच हवी आहेत, कारण त्यांचं ते सळसळतं रक्त असतं. जिथे हा समोरासमोर आमने सामनेचा जो प्रसंग असतो, बरोबर, त्यावेळेला पर्टिक्युलरली युद्धनीती अशी असते की तरुणांना पुढे पाठवतात. ते उसळतं रक्त जे पुढे जातं, ही जी आघाडीची जी फळी असते ती ही सगळी तरुण मुलांची असते. आणि अशी ही मुलं जी डिव्होटेड आहेत, ज्यांना पैशाची किंवा करिअर म्हणण्यापेक्षा प्रमोशन्स आणि हे ह्याचा विचार न करता, असं नाही आहे की त्यांना दुसरा कुठला ऑप्शन नाही म्हणून ती डिफेन्समध्ये आली आहेत. बरोबर. बिकॉज दे आर डेडिकेटेड बॉईज. त्यांना गीतं गावी लागणार नाही, त्यांना काही करायला लागणार नाही. त्यांचं लहानपणीपासूनचं जे स्वप्न असतं ते पुरं करण्यासाठी जे डिफेन्समध्ये जातात आणि आपले स्वप्नपूर्तीचा आनंद अनुभवत असताना अशा वेळेला जे अपघात होतात, त्यावेळेला फॅमिलीपेक्षा सुद्धा देशाचं फार मोठं नुकसान होतं. इवन टू गेट अ बॉय ऑफ दॅट कॅलिबर, अभिजितच्या कॅलिबरचा मुलगा तुम्हाला मिळण्यासाठी पहिली 3 वर्ष NDAची, 1 वर्ष कमिशनिंगचं आणि 5 वर्षाचा पूर्ण फ्लाईंगचा अनुभव असलेला तरुण जेव्हा देश गमावतो, हाऊ मच कॅन वी अफोर्ड. बरोबर. म्हणून हा मोठा त्या चळवळी मागचा विचार, चळवळी मागचा फार मोठा विचार आहे. अर्थात आमची स्वतःची डिफेन्सची बॅकग्राऊंड असल्यामुळे अभिजितचे सगळे मित्र आमच्याकडे यायचे आणि प्रत्येकाला ते घर आपलं वाटायचं की अरे बाबा अभिजित, तुला नाही सुट्टी मिळाली तो क्या हुआ, हम जा रहे हैं, हमारा घर है, एक मुंबई में है, एक पूना में है, तो हम तो वहाँ पे जा रहे हैं. असं करत असताना जेव्हा कधीतरी अभिजितचा फोन यायचा, मा आज असा असा कोणाला तरी ॲक्सिडेंट झाला. ॲक्च्युली दॅट टाईम आय मेड अ ग्रेटेस्ट मिस्टेक ऑफ माय लाईफ, की मला असं वाटलं की एक कंडोलन्स लेटर पाठवलं किंवा जस्ट एक आपण त्यांच्याशी बोललो की आपली ड्युटी झाली. लिस्ट रिअलायझिंग की जेव्हा माझ्याच दारावर ही टकटक होईल त्यावेळेला उभं राहण्यात काही तथ्य नाही, कारण मी माझा मुलगा गमावला. हो, पण हा जेव्हा फोन येतो तेव्हा डिफेन्समधले जे हे फोन असतात ते अगदी क्लिअर असतात. असा आडपडदा ठेवून नाही बोललं जात की अहो तुमच्या मुलाला ॲक्सिडेंट झाला आहे, थोडंसं पायाला खरचटलं आहे पण प्लास्टर असण्याची शक्यता आहे, असं नाही. तुमच्या मुलाला ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याचा एक पाय तुटलेला आहे असा डायरेक्ट असतो. किंवा तुमच्या मुलाला ॲक्सिडेंट झालेला आहे अँड इट्स फेटल. त्यावेळेचा जो फोन कॉल असतो, तो फोन कॉल जे हृदय विदीर्ण करतो, आई असो, वडील असो, भाऊ असो, भाऊजय असो, कोणी असो, तो फोन कॉल दुसऱ्या आईला घ्यायला लागू नये आणि आपल्या देशाला असा लॉस होऊ नये म्हणून ही मुवमेंट सुरू केली. ही मुवमेंट जेव्हा तुम्ही सुरू केलीत मावशी, त्यावेळेला त्याचे 2 हेतू होते. एक म्हणजे अभिजितच्या निमित्ताने या सगळ्यांचा जो आत्मसन्मान आहे, जे वैमानिक गेले त्यांचा, तो एक रिस्टोअर करणं, तो पुनर्स्थापित करणं, आणि मग या वैमानिक क्षेत्रातली सुरक्षा वाढवणं, त्याची सेफ्टी वाढवणं. त्यातल्या पहिल्या भागाकडे आपण येऊया की अभिजितचा आत्मसन्मान रिस्टोअर करण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेत, काय केलं? हे जेव्हा ॲक्सिडेंट्स होतात तेव्हा हातात काहीच येत नाही. हो, विमानाचे तळहाता एवढे तुकडे होतात, माणसाची काय कथा. तर त्याच्यानंतर अभिजितचे वडील क्रॅश साईटवर गेले होते आणि त्यांनी काही आडाखे बांधले की कशामुळे झाला असावा. ते पण आधी एअरफोर्समध्ये होते 20 वर्ष. त्यांनी अशा बऱ्याच क्रॅश साईट्समध्ये त्यांनी काही पुढाकार घेऊन कामं पण केलेली होती. पण स्वतःच्या मुलाच्या क्रॅश साईटवर जाणं वॉज व्हेरी सॅड फॉर हिम.
त्याच्यानंतर 1 महिन्यानी जेव्हा मी एअरफोर्सला पत्र लिहिलं की तुमची कोर्ट ऑफ इन्क्वायरी आता कंप्लीट झाली असेल तर त्याचा काय रिपोर्ट आला तो तुम्ही आम्हाला सांगा. आणि तोपर्यंत मी वर्तमानपत्रांमधनं लिहायला लागले होते. कारण दर महिन्याला एक अशा प्रकाराने केवळ MiG-21 हे विमान पडत होतं. त्यामुळे दुसरं कुठलंही विमान पडलं तरी कार्टुनिस्टपासून ते शोभा डेपर्यंत आणि इतर लोक ज्यांचा विमानाशी अर्थार्थी संबंध नाही असे लोकसुद्धा केवळ चिंतेने आणि काळजीने याच्याबद्दल लिहायला लागले होते. आणि म्हणून मी पण मुवमेंट सुरू करण्याच्या हिशोबाने मी लिहायला लागले. आणि आमचं जेव्हा त्यांना पत्र गेलं त्यावेळेस एअरफोर्सनी आम्हाला असं उत्तर पाठवलं की अभिजित वॉज व्हेरी वीक इन हिज फ्लाइंग, समहाऊ ही कुड कोप अप अँड दॅट इज व्हाय ॲक्सिडेंट टूक प्लेस. अर्थ असा की अभिजितला फ्लाइंगमधलं थोडासा जरा कच्चा होता तो आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झाला. मग माझ्यातली आई जागी झाली की बळी गेला तो गेलाच, देशाचा बळी गेला, देशाचा एक पायलट गमावला गेला आणि त्याच्यावरनंही त्याच्या वर एक ठप्पा बसला की जखमेवरती हे मीठ चोळल्यासारखं झालं. मग मी एक आई या स्वरूपात असं बोलायला सुरुवात केली की जर फ्लाइंग येत नव्हतं तर त्याची ड्युटी संपली होती तर त्याला परत कशाला बोलावलं. देअर कुड हॅव बीन एनी अदर पायलट. अच्छा, दुसरं म्हणजे फ्लाइंग त्यांनी करायला बोलावलं ठीक आहे, व्हाय वॉज ही लिडिंग, म्हणजे व्हाय वॉज ही लिडिंग द फॉर्मेशन, फॉर्मेशन म्हणजे त्याच्या मागून येणारा का होता. ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देता देता एअरफोर्सनी एकदम चुप्पी साधली. एक पत्र लिहून एअरफोर्स गप्प बसलं. मी मात्र मीडियामध्ये सातत्याने लिहित होते. जसे जसे ॲक्सिडेंट होत होते तसं तसं मला जाणवायला लागलं की जसे माझ्याकडे लोक आले होते भेटायला तसं त्यांच्याकडे जाणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची दुःख झेलण्याची ताकद वेगळी असते आणि प्रत्येकाची डिफेन्स करणं अपेक्षा वेगळी असते. पण ह्या वेळेस जेव्हा मी जायला लागले तेव्हा मला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी समजायला लागल्या आणि प्रत्येकालाच काहीतरी करायचं होतं, प्रत्येकालाच हे शोधून काढायचं होतं. पण काही काही लोक इतके कोलमडून पडले होते की त्यांच्या घरच्यांनी असं समजावलं की मॅडम तुम्ही आलात म्हणून आम्हाला बरं वाटतं, पण तो चॅप्टर आमच्यासाठी क्लोज झालेला आहे. पण त्यांच्यासाठी जरी क्लोज झाला होता तरी मला असं वाटत होतं की एअरफोर्सनी जागं व्हावं. आणि मग तुम्ही त्याच्या म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केलेत, वेगवेगळ्या फोरम वरती गेला. हो हो. किती वर्ष हा सगळा प्रवास. ॲक्च्युली मी आधी पेपरमध्ये राहायला लागले आणि मीडिया जागरूक झालेलाच होता. व्हिज्युअल मीडिया पण रोज नवीन नवीन चॅनल्स येत होते. सो व्हिज्युअल मीडियामुळे मी जवळजवळ देशभर म्हटलं नाही तरी जगभर सुद्धा पोचले. असं करत करत 2 वर्ष झाल्यानंतर मला असं वाटलं की एअरफोर्स अजून काही करत नाही आहे, पण 12वरनं दर वर्षाच्या ऐवजी 10वर ॲक्सिडेंट रेट आला आहे, 10वरनं 8वर आला आहे. तरीही मला त्या पत्राची किंवा त्या एअरफोर्सनी काहीतरी ॲक्शन घेण्याची गरज वाटत होती. हे जेव्हा झालं नाही तेव्हा मी राष्ट्रपतींकडे पत्र पाठवलं. त्यावेळेस राष्ट्रपती आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते आणि तुम्ही डिफेन्सची एक तर तुम्ही तिन्ही सैन्य दलाचे मुख्य आहात, त्यामुळे ती तुमची एक नैतिक जबाबदारी आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही सायंटिस्ट आहात, तुम्ही सुद्धा MiG-21 विमानांच्या संदर्भामध्ये एक संशोधन केलेलं होतं हे मला माहिती आहे आणि मला तुम्हाला एका ठराविक दिवशी भेटण्याची इच्छा आहे. 15 मिनिटाची भेट होती, ती जवळजवळ 45 मिनिटं झाली. त्याच्यासाठी राष्ट्रपतींनी संपूर्ण अभिजितच्या फायली मागवून घेतलेल्या होत्या आणि त्यांनी मला त्यावेळेस आश्वासन असं दिलं की कविता, आय प्रॉमिस यू दॅट रेट विल कम डाऊन. ॲक्सिडेंट रेट त्या वर्षभरात 12वरनं 2वर आला. 2वर आला 12वरनं. आणि मग तुम्हाला हे एअरफोर्सचं पत्र कधी आलं? एवढंही करून एअरफोर्सचं पत्र येतच नव्हतं. फायनली आय अप्रोच्ड नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि त्यांना मी अर्ज केला की अशी अशी केस आहे. त्यावेळेस त्यांनी विचारलं की तुमची प्रेयर म्हणजे तुम्हाला काय हवंय, व्हॉट इज युअर प्रेयर, व्हॉट इज युअर प्रेयर. तेव्हा मी त्यांना म्हटलं की माझ्या मुलाचा आणि त्याच्या बरोबरीच्या मुलांचा सन्मान
हीच माझी मागणी आहे. त्यावेळेस त्यांनी एअरफोर्सला आणि रक्षा मंत्रालयाला पत्र पाठवलं आणि त्याच्यानंतर मात्र मग एअरफोर्स खडबडून जागं झालं. तोपर्यंत 4 वर्ष झाली. 4 वर्षानंतर तुम्हाला जे एअरफोर्स चीफनी पत्र लिहिलं त्याच्यात काय लिहिलं होतं? त्या पत्राची पण अशी गोष्ट आहे की ते पत्र लिहिलं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की अभिजितचा ॲक्सिडेंट जो झाला तो स्पॅशियल डिसओरिएंटेशनमुळे झाला. हा शब्द माझ्यासाठी नवीन होता म्हणून मी इंटरनेटवर गेले आणि स्पॅशियल डिसओरिएंटेशन म्हणजे काय बघितल्यावर संपूर्ण अभिजितची केस उघडली. तर त्याच्यात कोर्ट ऑफ इन्क्वायरीमध्ये जे मेंबर्स असतात त्याच्यातले एक जे डॉक्टर होते त्यांनी हा अभ्यासात्मक लेख लिहिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की अभिजितच्या विमानामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्पॅशियल डिसओरिएंटेशन झालेलं असण्याची शक्यता आहे. स्पॅशियल डिसओरिएंटेशन हे कारण नाही आहे, ही शक्यता आहे. ह्या दोन मध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. बरोबर. आणि मी त्याच्यानंतर परत चीफला पत्र लिहिलं की स्पॅशियल डिसओरिएंटेशन हे कारण सांगून तुम्ही आपली जबाबदारी टाळायचा प्रयत्न करू नका. माझ्याकडे आणि मी संपूर्ण त्या केसची माहिती दिली. त्यामुळे चीफनी एका खूप मोठ्या सिनियर ऑफिसरला मुंबईला पाठवलं आणि त्याला सांगितलं की तू कविताशी जाऊन बोल आणि तिला म्हणावं की आम्ही हे अभिजितला दोषी ठरवलेलंच नाही आहे, कोणीतरी लिहिलं तिला पत्र आणि त्यामुळे आम्ही आता सॉरी म्हणतो. जेव्हा मला त्या सिनियर ऑफिसरनी असं सांगितलं त्यावेळेस मी त्यांना असं म्हटलं की कोणीतरी नाही लिहिलं, त्याच्यावरती एअरफोर्सचा शिक्का आहे. त्यामुळे त्यांनी एअरफोर्सच्या सही शिक्क्यानिशी जे मला पत्र पाठवलेलं आहे ते असं इथे मला कोणी सॉरी म्हणून मला चालणार नाही. कारण आता हे संपूर्ण जगजाहीर झालेलं आहे की अभिजित वॉज वीक इन हिज फ्लाइंग, दॅट इज वाय ही कुड नॉट फ्लाय, दॅट इज वाय द ॲक्सिडेंट टूक प्लेस. हे तुम्ही जर जाहीरपणे मला म्हटलेलं असलं तर मला जाहीरपणे तुम्ही हे पत्र द्यायला पाहिजे की अभिजितचा ॲक्सिडेंटमध्ये दोष नव्हता. काही तांत्रिक मला कुठलं तांत्रिक मी तुम्हाला विचारत नाही, पण विमानातल्या तांत्रिक त्रुटींमुळे हा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि अभिजितवर हा जो आरोप केलेला आहे तो बिना शर्त तुम्ही मागे घेतला पाहिजे. बरोबर. इट शुड बी एक्सपंज्ड फ्रॉम हिज रेकॉर्ड्स. त्याला तो नाही म्हणाला ऑफिसर. तो म्हणाला कविता डोंट यू थिंक दॅट यू आर आस्किंग फॉर टू मच. नाही म्हटलं, हा मुद्दा फक्त अभिजितपुरता आता मर्यादित नाही आहे, ही राष्ट्रव्यापी मुवमेंट झालेली आहे. असे माझे अनेक अभिजित आज आपण गमावलेले आहेत आणि केवळ त्यांचे आईवडील बोलू शकत नाहीत किंवा त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोचू शकत नाही याचा अर्थ आपण चुकीचा काढतोय. तो म्हणाला बरं मी देतो तुला लिहून. आय सेड आय डोंट रेकग्नाइज यू. तुम्ही कोण? तो म्हणाला अगं आपण गेले 2 तास बोलतोय, आपण एअरफोर्समध्ये कलिग्ज होतो, तुझ्याकडे मी जेवायला आलेलो आहे, माझ्याकडे तुम्ही लोक जेवायला आले. आय सेड दॅट इज एअरफोर्स रिलेशनशिप. मला एअरफोर्सच्या चीफकडनं सही शिक्क्यानिशी एअरफोर्सच्या कागदावरती पत्र हवं आहे विच विल प्रूव्ह दॅट ऑल माय बॉईज हू आर स्टील फ्लाईंग देअर फ्लाईंग बिकम्स सेफ आणि आत्तापर्यंतच्या मुलांच्या थडग्यावरती हे कोरलं जाणार नाही की माझ्या मुलांची चूक आहे. मग हे पत्र आलं. दॅट ऑफिसर वेंट बॅक टू दिल्ली. त्यांनी चीफशी बोलले. ते चीफनी मला ड्राफ्ट करून फॅक्स केला अँड ही कॉल्ड मी अप. ही सेड, ते मला म्हणाले कविता हे पत्र तुला मान्य आहे का? हे जर मान्य असलं तर मी सही शिक्क्यानिशी तुला पत्र पाठवतो. हा माझ्या मुलांचा बहुमान आहे. ही कविता गाडगीळ ही एक अतिशय सर्वसामान्य आई आहे आणि केवळ ते दुःख उरात घेऊन दुसऱ्याला दुःख मिळू नये ह्याला हा मोठेपणा नाही आहे, पण हे दुःख फार मोठं आहे. मावशी, सप्टेंबर 2001ला हे झालं आणि हे पत्र कधी आलं? 2005. 2005. पूर्ण 4 वर्ष हा संपूर्ण लढा लढल्यानंतर एका आईला रिस्टोरेशन ऑफ ऑनर, तिच्या मुलाचा आत्मसन्मान हा परत मिळाला. अतिशय.
इकडे आपली चळवळ थांबत नाही आहे, इथे आपलं चळवळीचं रूप बदलतं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या चळवळीनं अधिक व्यापक रूप घेतलं की ज्याच्यातून ह्या अकॅडमीचा, तुमच्या संस्थेचा जन्म झाला. आणि मला माहिती आहे तुम्हाला या संस्थेबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल बोलायला खूप आवडतं. तर आमचे इतके आता विद्यार्थी आणि पालक आहेत इथे, ही संस्था काय काम करते, कशी काम करते, हे जरा तुम्ही आम्हाला सांगा. अभिजितच्या बाबतीतलं पत्र आल्यानंतर मला असं वाटलं की माझ्या मुलांचा तर सन्मान झालाच, पण एअरफोर्सची पण मान खूप उंचावली. कारण ज्या चीफनी पत्र लिहिलं ते खरं त्याच्यानंतर 3 चीफ्स झालेले होते. आणि हे चीफ जे आहेत त्यांनी सांगू शकले असते ह्युमन राईट कमिशनला की बाबा मला तर काही माहिती नाही, पण आपण प्रयत्न करूया म्हणून. पण त्यांनी ती जबाबदारी घेतली. त्यांनी ही जी जबाबदारी घेतली ती फार मोठी होती. आणि ही जबाबदारी जेव्हा त्यांनी घेतली तेव्हा माझ्या डोक्यावरचं ओझं आणखीन वाढलं. मला असं वाटलं की हा जो आत्मसन्मान माझ्या मुलांना, सगळ्या मुलांना मिळालेला आहे, तर त्यांचं आपण कुठलं तरी एक असं स्मारक बनवावं की ज्याच्यापासून अनेक वैमानिकांना प्रेरणा मिळू शकेल, अनेक वैमानिक निर्माण होऊ शकतील. आणि आज माझ्या एअरफोर्सला असे वैमानिक मिळण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून आम्ही 2006 पासून या कामाला सुरुवात केली. सावध होणं आणि साहस दाखवणं याच्यामध्ये सुरक्षितता असली तर ते साहस दाखवण्यात अर्थ आहे, नाही तर कड्यावरनं उडी मारण्यासारखं आहे. करेक्ट. आणि म्हणून अभिजित एअर सेफ्टी फाउंडेशन हा आम्ही एक ट्रस्ट निर्माण केला. तो एक मोठा प्लॅटफॉर्म होता आमच्यासाठी. आणि जीत एरोस्पेस ही संस्था पुण्याला सुरू केली. ही जी संस्था आहे तिथे वैमानिकी प्रशिक्षण दिलं जातं, पण वैमानिकी प्रशिक्षणाचा सुद्धा 3 भागामध्ये आपल्याला विचार करता येतो. ग्राउंड ट्रेनिंग, जिथे तुम्हाला वर्गामध्ये जसं तुम्ही थिअरी आणि प्रॅक्टिकल असं असतं तसं वर्गामध्ये जसं धडा शिकवतात तसे तुम्हाला धडे शिकवले जातात की विमान म्हणजे काय, विमानाचे भाग म्हणजे काय, किंवा फ्लाइंग कसं करतात. त्याच्यानंतर ॲक्च्युअल फ्लाइंग, म्हणजे तुम्ही एखाद्या फ्लाइंग क्लबमध्ये जाता, फ्लाइंग स्कूलमध्ये जाता, प्रत्यक्ष विमानात बसून तुम्ही फ्लाइंग करायला लागता. हे विमान जे असतं ते अतिशय छोटं विमान असतं सुरुवातीला. आणि भारतात आणि परदेशात दोन्ही ठिकाणी मुलं जाऊन हे शिक्षण घेऊन येतात. या दोन्हीच्या मधली एक लिंक आहे, त्याला म्हणतात सिम्युलेशन. सिम्युलेशन म्हणजे जमिनीवर बांधलेलं कॉकपिट, इतकी त्याची साधी व्याख्या आहे. जमिनीवरती बांधलेलं जसंच्या तसं कॉकपिट. आणि त्याच्यामध्ये आपण बसायचं आणि संपूर्ण फ्लाइंग सदृश तिथे परिस्थिती निर्माण करून तुम्हाला फ्लाइंग शिकवायचं. आणि ज्या वेगवेगळ्या इमर्जन्सीज असतात त्या सुद्धा तिथं समोर तुम्हाला दिसू शकतात. इमर्जन्सीज आम्ही क्रिएट करतो. आतापर्यंत असे सिम्युलेटर कुठेच नव्हते. सिम्युलेटर्स हे जनरली एअरलाइन्समध्ये असतात, कारण विमानं जेव्हा येतात त्यावेळे संपूर्ण शिक्षण विमानावर देणं शक्य नसतं, इमर्जन्सीज देणं तर त्याहूनही शक्य नसतं. त्यामुळे पहिल्यांदा सिम्युलेटरवर शिक्षण देऊनच मग तो पायलट प्रत्यक्ष खाजगी क्षेत्रातला तुमचा हा एकमेव सिम्युलेटर आहे. दुसरं म्हणजे हा कशावरती उभा आहे? हा सिम्युलेटर मोबाईल आहे. मोबाईल म्हणजे हा ट्रकवरती माउंट केलेला आहे. आम्ही असं म्हणतो की तुम्ही सिम्युलेटरवर यायच्या ऐवजी सिम्युलेटर तुमच्यापर्यंत येईल. आणि असं करत तुम्ही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जाऊन तिथं हा सिम्युलेटर नेता आणि तिकडच्या तरुणांना एअरफोर्सकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न करता. आपल्या गप्पा चालू राहतील, पण एक मला मगासपासून तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतोय, तो मी विचारतो. की दुःख सगळ्यांना होतं, पण ते दुःख मनात असताना एक असं ध्येय, उद्दिष्ट स्वतःच्या मनाशी पकडणं आणि मग ते उद्दिष्ट फक्त वैयक्तिक न ठेवता ते समाजाला ज्याचा उपयोग होईल अशा एका संकल्पनेपर्यंत नेणं, हे मला तुमच्या साहसाचं मर्मस्थान दिसतंय. आणि या साहसाच्या मुळाशी मला दिसते माया, मला दिसते प्रेम, मला दिसते करुणा. आणि एक आईच हे करू शकते. तुम्ही आज इथं आलात आणि तुमचा हा सगळा प्रवास आमच्या समोर मांडलात, ह्याच्यासाठी मला असं वाटतं आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला
कॅप्टनना, तुमच्या पतींना, तुमच्या सगळ्या कुटुंबाला आम्ही सलाम करतो.